नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रस्सम वडा तयार करणार आहोत आणि रस्सम तयार करण्यासाठी कोणता सिक्रेट असा मसाला वापरला जातो तो मसालासुद्धा आज तयार करणार आहोत. म्हणजे एका रेसिपीमध्येच तुम्हाला 3 रेसिप्या बघायला मिळतील. चला तर मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी पूर्ण बघा, म्हणजे डिटेल रेसिपी लक्षात येईल. आता बघा, आपल्याला रस्सम वडा करण्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागणार आहे आणि हाच तो सिक्रेट मसाल्याचं ते साहित्य आहे, ते सुद्धा बघून घेऊया. इथे 2 चमचे मी तूर डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे इथे मी चणा डाळ घेतलेली आहे. इथे आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे, ती मी 2 चमचे घेतलेली आहेत आणि 1 चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे. तसेच 2 चमचे इथे मी धने आणि अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे. तसंच 1 टीस्पून एवढा मी हिंग घेतलेला आहे आणि इथे 2 चमचे इथे मी काश्मिरी लाल तिखट घेतलेलं आहे. पण हे तिखट थोडं तिखट आहे, त्यामुळे 2 चमचे घेतलेलं आहे. इथे मिरचीचा वापर न करता मी तिखटाचा वापर करणार आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर कढीपत्त्याची आपण 15 ते 20 पानं इथे वापरणार आहोत. तर आता एका भांड्यामध्ये आपण घेतलेली तूर डाळ आणि चणा डाळ टाकून घेणार आहोत आणि आपल्याला ह्या थोडा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही हा मसाला जर स्टोरसुद्धा करू शकता आणि अगदी आरामात 3 ते 4 महिने हा मसाला तुम्ही वापरू शकता. तर आता यामध्ये चमचाभर एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला ह्या डाळी परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ह्या डाळीमध्ये तेल थोडं जास्तही वाटत असलं तरीही जेव्हा आपण मसाला बारीक करणार आहोत तेव्हा तो कोरडाच तयार होणार आहे. आता यामध्ये बघा, हलक्याशा डाळीचा रंग बदलून झाल्यानंतर पुढचे साहित्यसुद्धा टाकून घेणार आहोत. तर डाळी आता इथे आपण अधूनमधून अशा हलवत राहायच्या, म्हणजे डाळीवर काळे स्पॉट येणार नाहीत आणि त्यामुळे मग मसाल्याचा रंगही बदलतो. तर बघा, आता इथे डाळीचा रंग थोडा असा बदलत चाललेला आहे. तर आता यामध्ये आपण धने जे घेतलेले आहेत ते धने घालून घेणार आहोत. इथे धने 2 चमचे वापरलेले आहेत आणि आता काळी मिरीसुद्धा मी घालून घेतलेले आहे. सर्व साहित्य एकसाथ न टाकता इथे मी थोडं-थोडं असं साहित्य टाकत आहे. कारण कोणत्या साहित्याला जास्त वेळ लागतो, कोणत्या साहित्याला कमी वेळ लागतो, त्या अंदाजाने आपल्याला मागेपुढे असे हे साहित्य टाकायचे आहेत. आता इथे आपण जिरं टाकून घेणार आहोत आणि जिरंसुद्धा इथे भाजून घेणार आहोत आपण. कडू मेथीदाणा जो घेतलेला आहे आपण, तो मेथीदाणा इथे आपण शेवटी टाकणार आहोत, म्हणजे न भाजता. तर बघा, आता सर्व साहित्य तर टाकून झालेलं आहे. आता राहिला आपला कढीपत्ता. तर कढीपत्तासुद्धा छान भाजून घ्यायचा. कारण मसाला जर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर कढीपत्त्यातलं पूर्ण मॉइश्चर हे निघून जायला पाहिजे. म्हणजे तुमचा मसाला छान असा जास्त दिवस टिकला जातो. आता बघा, कढीपत्ताही आपला भाजून झालेला आहे. आता आपण हा मसाला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढूयात. तर मसाला बघा, इथे थंड होण्यासाठी मी काढून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये, अशा पसरट प्लेटमध्ये काढायचा, म्हणजे तो मसाला लवकर थंड होतो. आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला हा फिरवून घ्यायचा. मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. त्यामध्ये आता मेथीदाणा टाकून घेणार आहोत आपण. मेथीदाणा जर भाजला असता तर तो आणखी थोडा कडू होतो, त्यासाठी भाजलेला नाही. आणि यामध्ये आता हिंग, लाल तिखट टाकायचं आणि छान बारीक आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा, मी हा पूर्ण मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि इथे तिखट बघा मी याचसाठी वापरलेला आहे, कारण आपल्या या मसाल्याला छान रंग येतो आणि मग आपण जो इथे रस्सम तयार करणार आहोत त्यालासुद्धा छान रंग येतो. तर ही एक टिप तुम्ही लक्षात ठेवायची बघा. कारण हा मसाला जो तयार होतो ना, त्याला अगदी विकतच्या मसाल्यासारखा रंग येतो. तर आता हा मसाला तयार झालेला आहे. याचा 3 वेळा माझा रस्सम तयार करणं होईल. तर आता मला पाहिजे तेवढा मी यातला मसाला काढून घेते आणि बाकीचा हवाबंद डब्यामध्ये ठेवून घेते. आता रस्सम तयार करण्यासाठी सुद्धा काही मसाले लागतील. तर त्यासाठी इथे बघा, मी 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 1 हिरवी मिरचीसुद्धा काप करून घेतलेली आहे. इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत, कोवळ्या अशा. इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा जाडसर असा ठेचून घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्ये. आणि त्याचबरोबर इथे बघा, कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत 10 ते 12. तर कढीपत्ता इथे जास्त प्रमाणात वापरला जातो आणि अर्धा चमचा इथे मोहरी घेतलेली आहे. त्याचबरोबर हळद घेतलेली आहे आणि इथे आपण तयार केलेल्या मसाल्यातील 2 चमचे पोहे खाण्याचे एवढा मी मसाला घेतलेला आहे. आता आपल्या रस्समची
थोडी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी इथे आपण गूळ वापरणार आहोत. तर इथे मी लिंबा एवढा गूळ वापरलेला आहे आणि इथे परत आपल्याला हिंग वापरायचा आहे. तर इथे अर्धा टीस्पून एवढा मी हिंग वापरलेला आहे. आता आपण इथे बघा चिंच भिजत घातलेली होती मी आणि इथे आपण तूर डाळ शिजवून घेतलेली आहे. तर इथे मी अर्धी वाटी छोटी एवढी तूर डाळ शिजवून घेतलेली आहे आणि डाळ छान शिजवून घ्यायची. त्यामध्ये डाळीचे कण अजिबात राहायला नको. आणि चिंच बघा इथे मी 1 तास आधी भिजत घातलेली होती. तर चिंचसुद्धा बघा या टोमॅटोच्या छोट्या आकारा एवढी मी भिजत घातलेली होती. आता इथे 3 टोमॅटो मी घेतलेले आहेत. आता टोमॅटो आपण रस्सममध्ये थोड्या वेगळ्या प्रकाराने टाकणार आहोत. तर आधी आता आपण हे टोमॅटो तर मी धुवून घेतलेले होते. आता हे टोमॅटो आपण जाडसर असे चिरून घेणार आहोत. आता हा सुरुवातीचा भाग आपण काढून टाकणार आहोत आणि याचे आपल्याला मोठे तुकडे करायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवतेच आपल्याला कशा प्रकारे याचे तुकडे करायचे आहेत. इथे आपण आधी टोमॅटो हा शिजवून न घेता थोड्या वेगळ्या प्रकारे रस्सममध्ये वापरणार आहोत. तर बघा इथे असे आपल्याला याचे काप करायचे आहेत. आता सर्वच टोमॅटो चिरून माझे झालेले आहेत. तर आता हे टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेले आहेत आणि पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. तर बघा इथे आपले टोमॅटो आपण मिक्सरला असे जाडसर फिरवून घेतलेले आहेत. यामध्ये टोमॅटोचे असे थोडे तुकडे असायला पाहिजे, जास्तही आपल्याला पेस्ट करायची नाही. आता हे टोमॅटो आपण बाजूला ठेवूया आणि असं एक जाड तळाचं भांडं घ्यायचं, म्हणजे रस्सम बराच वेळ गरम राहतो. आता यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. इथे 1 पळी एवढंच तेल वापरायचं, जास्त रस्सममध्ये तेलाचा वापर होत नाही. यामध्ये मोहरी टाकून घेतली. तेल गरम झाल्यानंतर आणि मोहरी फुटल्यानंतर इथे हिंग मी घालून घेतलेला आहे. आता हिंगही आपल्याला छान असा हा फुटू द्यायचा आहे. आता बघा हिंग आपला परतून झाल्यानंतर यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि त्यानंतर लसूण, आलं जे आपण ठेचून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. आता लसूण, आलं आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण आणि आलं जे कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे. आता लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. इथे बघा कढीपत्ता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. मी एकदमच सर्व साहित्य न टाकता एक-एक करून असं हे साहित्य टाकत आहे. म्हणजे सर्व साहित्य एक छान असे परतून घेतले जातील. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोड्या कोथिंबीरीच्या कोळ्या काळ्यासुद्धा घातलेल्या आहेत. आता हळद आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर बघा तीसुद्धा आपण परतून घेणार आहोत. आणि आता तयार केलेले जे आपण टोमॅटो होते ते आपल्याला घालायचे आहेत. या पद्धतीने बघा आपण जे टोमॅटो रस्सममध्ये वापरतो तर आपल्याला याला जास्त वेळ तर शिजवावं लागत नाही. शिवाय रस्समला एक छान अशी टेस्ट येते. तर बघा आता हे एकजीव असे झालेले टोमॅटो आपल्याला शिजवायचे आहेत. इथे मी टोमॅटोचे यामध्ये तुकडे ठेवलेले आहेत. अगदीच टोमॅटोचा गाळ केलेला नाही. तर हे असे टोमॅटो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत पल्स मोडवर. तर बघा आपल्याला अधूनमधून हे टोमॅटो असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे एक प्रकारे टोमॅटोची भाजण्याची सुद्धा यामध्ये प्रोसेस होते. तर बघा आता इथे टोमॅटो परतून झाल्यानंतर मी इथे अर्धा लिटरच्या जवळपास गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. तर यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे. तर मी अजून थोडं पाणी राहू दिलेलं आहे. तर हे पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदा हे मिक्स करून घ्यायचं. रस्सम हा पूर्ण असा पातळ असतो. अजिबातही घट्ट रस्सम नसतो आपल्या सांबारासारखा. तर बघा इथे शिजवून घेतलेली जी तूर डाळ होती ती घालून घेतलेली आहे आणि डाळसुद्धा बघा पाणीच होतं. आणि आता जे थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं होतं ते या भांड्यामध्ये टाकून घेतलं. आता पूर्ण पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही आता इथे सांबारची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी वॉटरी असं हे सांबार तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण जी चिंच भिजत घातलेली होती ती चिंचसुद्धा टाकून घेऊया. तर चिंच हाताने अशी बघा थोडी मॅश करून घेते आणि नंतर मग आपण ही चिंच यामध्ये घालणार आहोत. तर आता इथे आपल्याला थोडं ही चिंच अशी हाताने गाळून घालायची आहे बघा. म्हणजे यामध्ये जाडसर तुकडे मी अजिबातही पडू दिले नाही आणि पूर्ण चिंच मॅश करून झालेली आहे. तर आता आपण यामध्ये चिंच तर घातलेली आहे. तर आता आपल्याला याचा जो टँगी फ्लेवर आहे तो बघा थोडा बॅलन्स करण्यासाठी, म्हणजेच एक आंबटपणा, त्यासाठी गूळ वापरणार आहोत. तर त्याआधी इथे मी जो तयार केलेला मसाला आहे तो घालून घेणार आहोत. तर आता तो सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे.
आता हा मसाल्यामध्ये तूर डाळ आणि चणा डाळ, त्यामुळे याला थोडा दाटसरपणा येईल. आणि इथे आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे यामध्ये. आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपण गूळ यामध्ये वापरणार आहोत. गुळामुळे गोड तर आपला म्हणजे रस्सम आहे तो होणार नाही, पण एक छान टँगी फ्लेवरचा असा हा रस्सम तयार होतो. तर बघा आता परत एकदा छान मिक्स केलेला आहे आणि आपण जी आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि अधूनमधून आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला घातलेला आहे तो छान असा शिजला गेला पाहिजे. आता ज्या मिरच्यांचे काप करून घेतलेले होते ते सुद्धा घातलेले आहेत आणि बघा काय छान रंग आलेला आहे आपल्या या रस्समला आणि अगदी असा हा वॉटरीच रस्सम असतो. आता याला खळाखळा अशी छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि अगदी आपल्याला एकदमच गॅस बंद करायचा नाही, आपल्याला हा 5 मिनटं शिजवून घ्यायचा. आता आपला रस्सम छान शिजलेला आहे, यावर झाकण ठेवून घेऊया. आता इथे वड्यासाठी बघा मी 1 वाटी इथे उडदाची डाळ छान 3 तास भिजत घातलेली होती. आता आपण ही जी उडदाची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आज तुम्हाला वडे करण्याची सुद्धा एक नवीन पद्धत दाखवते. तर बघा ही उडदाची डाळ यातलं पूर्ण पाणी मी झारून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाण्याचा वापर इथे न करता बघा हे पूर्ण पाणी झारून घ्यायचं आहे आणि ही डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. आता अशीच पूर्ण डाळ टाकून घेतलेली आहे बघा आणि आता ही डाळ आपल्याला बारीक करण्यासाठी पाणी तर तुम्हाला नाही म्हटलेलं होतं, पण तरीही आपल्याला बघा चिल्ड अशा पाण्याचा वापर करायचा आहे. तर बघा यामध्ये थोडा बर्फही मी घेतलेला आहे, म्हणजे आपली ही डाळ या थंडगार पाण्याने थोडं पाणी टाकून बारीक करायची आहे. म्हणजे तुमचा जो वडा आहे तो छान सॉफ्ट आणि आतून जाळीदार तयार होईल. ही सुद्धा एक टिप तुम्ही लक्षात ठेवायची. बघा यामध्ये थोडा बर्फही मी घेतलेला आहे, म्हणजे यामुळे डाळही तुमची गरम होणार नाही बारीक करताना. थोडी डाळ आता मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे जाडसर आणि बघा यामधलं थोडं पाणी टाकणार आहे मी. थोडे बर्फाचे खडेही पडले तरीही चालतील. आता छान फिरवून घेते. तर बघा डाळ कशी फिरवून घेतलेली आहे मी. डाळ एकदम अशी फ्लफी झालेली आहे, हलकी झालेली आहे पूर्ण. बघा हाताने दाखवत आहे आणि यामध्ये मी डाळीचे कण अजिबातही ठेवलेले नाहीत. आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता तुम्हाला डाळ अजिबातही फेटण्याची गरज नाही. ही एक सिक्रेट टिप लक्षात ठेवायची बघा, म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि तुमचे कष्टही वाचतात. तर बघा ही डाळ मी अजिबातही फेटणार नाही. तुम्हाला दाखवते ही डाळ किती हलकी झालेली आहे आणि यामध्ये किती हवा भरल्या गेलेली आहे. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यातील तुम्हाला थोडा असा भाग मी मिश्रणाचा यामध्ये टाकून दाखवते बघा. मी अजिबातही डाळ फेटलेली नाही. तर बघा आता हा गोळा वर आलेला आहे. जेव्हा तुम्ही फेटता त्यानंतरची ही प्रोसेस आधीच झालेली आहे. तर बघा ही एक सिक्रेट टिप बघा मी तुम्हाला सांगितलेली आहे. किती वेळ डाळ आपल्याला फेटत बसावी लागते, तर अजिबातही तुम्हाला ही आता फेटावी लागणार नाही. आता यामध्ये थोडं आलं खिसून टाकते. सुरुवातीला आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तरीही चालेल. तर बघा इथे आलं खिसून घेतलेलं आहे मी आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किपही करू शकता. आता यामध्ये थोडी अशी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता टाकलेलं सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. आता बघा मी फेटून घेत असताना तुमच्या लक्षात येत असेल की हे आपलं जे डाळीचं मिश्रण आहे ते किती हलकं झालेलं आहे. तर आता बघा आपल्याला याचे वडे तयार करायचे आहेत. तर दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडा मी यामध्ये वडा टाकून बघते. तर तेल बघा वडा एकदम वर आलेला आहे पण रंग बदललेला नाही. तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला असं असावं लागतं. तर यामध्ये आपण आता वडे तयार करून घेणार आहोत. वडे तुम्ही कुठल्याही आकाराचे तयार करू शकता, छोटे मोठे. हाताला थोडं पाणी लावून घेतलं आणि बघा असे वडे आपल्याला तयार करायचे आहेत. मी फार मोठे असे वडे तयार करणार नाही. तर बघा हे असे वडे आपल्याला तयार करायचे आहेत. वड्यांना हलकासा बाहेरून रंग आला पाहिजे, पण वडे आतून मात्र एकदम पांढरी शुभ्र असायला पाहिजे. तर बघा हे अशाच पद्धतीने आपण हे वडे तयार करणार आहोत आणि वडे टाकल्याबरोबर वर आले पाहिजे तेलामध्ये. आणि बघा इथे वड्यांचा रंग एकदमच बदलायला नको, हलकासा रंग आपण वड्यांचा बदलायला पाहिजे. तर बघा इथे वडे आपले आता असे छान, गॅसची आच मात्र कमी ठेवायची म्हणजे वडे आतूनही शिजल्या गेले पाहिजे. तर बघा हे वडे आपले तळून तयार झालेले आहेत. आता टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत.
तर बघा आता हे वडे आपण किती छान तळून घेतलेले आहेत. आता एक तोडूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते आपला हा वडा. तर इथे बघा छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा झालेला आहे. तर बघा आता इथे मी तोडून दाखवल्यानंतर तुम्हाला बघा जसे पाव असतात, पावला आतून जाळी असते, अगदी तशीच ही जाळी तयार झालेली आहे आणि तितकेच हलके असे हे वडे तयार झालेले आहेत. चला तर आपण सर्व्हसुद्धा करून घेऊया. तर असे हे वडे आणि त्यावर गरमागरम असा रस्सम. हा रस्सम तुम्ही पिऊ शकता. अगदी इतका छान तयार झालेला आहे सूपसारखा. तर बघा मंडळी तुम्हाला ही रस्सम आणि वड्याची रेसिपी कशी वाटली आणि त्याचबरोबर रस्समचा जो मसाला तयार केला ती रेसिपीसुद्धा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदी परफेक्ट असाच हा रस्सम वडा तयार करा आणि कसा झाला तो मला सांगायला विसरू नका. पुन्हा परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.